IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। नांदुरा तालुक्यात गुटखा व इतर अवैध धंदे करणारे जोमात तर पोलीस अधिकारी व तहसीलदार साहेब आहेत तरी कुठे? नांदुरा शहरात एकच चर्चा। हकीकत अशा प्रकारे आहे की संपूर्ण नांदुरा तालुक्यात वरली गुटखा रेती तस्करी करणारे अवैध धंदे भरपूर प्रमाणात चालू आहेत। नांदुरा शहरातील मेन रोड व मार्केट मध्ये वरलीचे 10 ते 15 दुकाने खुलेआम चालू असतात व शाळेच्या जवळ धंदे चालू आहेत। त्याच वरलीच्या दुकानाजवळ रहदारीचा रस्ता आहे। तसेच तिथून नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्याच्या जवळून जातात, पण यांना वरलीचे दुकाने का दिसत नाही, ते कारवाई का करत नाही, अशी जनतेत चर्चा जनतेने सुरू आहे। दुसरीकडे नॅशनल हायवे रोडच्या शेजारी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बायोडिझेलचे पेट्रोल पंप खुलेआम बायोडिझेल विकतात। बायोडिझेलवाले व रेती उत्खनन करणारे तहसीलदार साहेब यांच्यामध्ये समन्वय आहे काय, अशी सुद्धा चर्चा चालू आहे। पूर्णा नदीमध्ये केमी लावून या गावामध्ये हेरडी पानतोंडा जी गाव रेतीचे उत्खनन होत आहेत व तरी सुद्धा तहसीलदार साहेब व पोलीस प्रशासन यांच्यावर कारवाई का करत नाही? अशा अवैध धंदे करणाऱ्या रेतीमाफियावरले गुटखा बायोडिझेलचे मालिक व अधिकाऱ्यांमध्ये काही आटेसाठे चालू तर नाही, त्यामुळे प्रशासन अशा गुन्हेगारांना पाठीशी घालून का वाचवतात, अशी चर्चा संपूर्ण नांदुरा तालुक्यामध्ये चालू आहे। प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, IB7 न्यूज, नांदुरा। पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेले जे नांदुरा तालुका नांदुरा शहर आहे, या शहरामध्ये अवैधरित्या वरलीचे धंदे व वरली गुटखा रेती तस्करी हे मोठ्या प्रमाणात होत आहेत। हे पाहू शकते की या रोडने सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणात वरली चालत आहे आणि इथं साईडला संविधान सुद्धा आहे। संविधानाच्या समोर सुद्धा वरलीचे धंदे चालू होत आहेत, तरी सुद्धा या नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे कोणत्याही प्रकारचं वाच करत नाहीत आणि जे रेती जे आहेत रेती तस्करी करणारे जे रेत माफी आहेत यांच्यावरची तहसीलदार साहेब सुद्धा कारवाई करत नाहीत। हे असा भ्रष्ट हे या नांदुरा शहरामध्ये नव्हे तर पूर्ण नांदुरा तालुक्यात चालू आहे। यांच्या